नमस्कार मित्रांनो, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, गुरुचरित्र पारायण कसं करावं, सामान्य नियम काय आहेत आणि 7 दिवसासाठी 53 अध्यायांच्या ग्रंथासाठी अध्याय वाटप कसं करावं याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आहे। तर मित्रांनो, दिवसाचं जे आहे ते डिवायडेशन कसं करावं त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। दिवस पहिला अध्याय क्रमांक 1 ते 9, दिवस दुसरा 10 ते 21, दिवस तिसरा 22 ते 29 आणि दिवस चौथा 30 ते 35, दिवस पाचवा 36 ते 38, दिवस सहावा 39 ते 43 आणि दिवस सातवा 44 ते 53 अध्याय हे नक्कीच तुम्ही वाचू शकता। हे 7 दिवसासाठी पारायण आहे। 3 दिवसासाठी जर पारायण करायचं असेल तर ते दिवस पहिला 24 अध्याय वाचावेत, दिवस दुसरा 37 अध्याय वाचावेत आणि दिवस तिसरा 53 अध्याय पर्यंत वाचावेत। म्हणजेच काय तर तुमचं 3 दिवसाचं पारायण गुरुचरित्र पारायण अध्याय क्रमांक 1 ते 53 हे पूर्ण होईल। आता दैनंदिन नियम सुद्धा आहेत, त्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिली आहे। ते तुम्ही डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून सगळे व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद। रामकृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतनम। श्री गुरुदेव दत्त।